देशाचे नेते व माजी केंद्रीय कृषी मंत्री यांचा वाढदिवस दिल्लीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला। या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल हे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले। त्यानंतर खऱ्या अर्थाने देशामध्ये तर नव्हे तर राज्यात देखील पवार कुटुंबीय पुन्हा एक होणार का ही चर्चा झाली। आजच पुण्यामध्ये रोहित पवार यांच्या मातोश्री यांनी देखील पवार कुटुंबीय एकत्र यावं, ते राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र यावं अशा भावना व्यक्त केल्या। त्यानंतर बारामतीमध्ये किंवा राज्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवार कुटुंबीय पुन्हा एक होणार का अशा चर्चा होत आहेत। बारामतीमध्ये आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादी पवार पक्षाचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, आपल्यासाठी बातचीत करण्यासाठी आहेत। आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष भावना समजून घेणार आहोत। आपल्यासोबत सर्वप्रथम अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, सध्या पवार कुटुंबीय पुन्हा एक होणार का? राजकारणामध्ये मोठ्या चर्चा होत आहेत, कसं बघताय बाबीकडे? राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या चर्चेला उधाण आलेलं आहे। निश्चितपणाने काल देशाचे नेते आदरणीय पवारसाहेबांना दादा शुभेच्छा देण्यासाठी सहकुटुंब पारदादा वहिनीसहित सगळे मंत्रिमंडळ तिथं गेलं होतं। निश्चितपणाने शेवटी आदरणीय नेते जे पवारसाहेब आहेत ते दादा त्यांना दैवत मानतायत आणि आज पवारसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी दादा तिथं गेले होते। उद्याच्या काळामध्ये पवारसाहेब किंवा दादा एकत्र येतील किंवा नाही येतील हा प्रश्न पुढचा आहे, परंतु उद्या जर हे दोघं एकत्र आले तर निश्चितपणाने बारामतीकर म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा अभिमान वाटेल आणि उद्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा चालू आहे। कालच सुनंदा वहिनींनी एक स्टेटमेंट केलं की पवार कुटुंबियांनी एकत्र आलं पाहिजे। काय एकत्र येऊ नये? शेवटी नातीसंबंध, रक्ताची नाती असणारे लोक एकत्र आली ह्याचा अभिमान, स्वाभिमान वाटला पाहिजे। आज राष्ट्रीय नेते आदरणीय पवार, आदरणीय अजितदादा हे मनाचा मोठेपणा करून आदरणीय साहेबांना भेटायला गेले। त्यांच्या मनामध्ये कुठलीही चुकीच्या भावना नव्हत्या। आज कुटुंबातला सदस्य म्हणून तिथं गेलेले आहेत। त्याच्यामुळं उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये पवारसाहेब दादा जर एकत्र आले तर निश्चितपणाने बारामतीकर म्हणून त्याचं स्वागतच करेल। नक्कीच आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आहेत। कसं बघता, काल एकंदरीत सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे। एकत्र आल्यानंतर बारामतीला एकंदरीत कसा फायदा होऊ शकतो? आता पक्ष म्हणून बघितलं तर मागं 1.5 वर्षात आम्ही साहेबांची आणि दादांची भूमिका वेगवेगळी होती। आम्ही लढलो आणि बारामतीकर नेहमीच बघितलं तुम्ही बारामतीकर किती हुशार आहेत की ताईंच्या पाठीशी लोकसभेला उभा राहिले आणि दादांच्या पाठीशी विधानसभेला उभे राहिले। हे त्यांनी बारामतीकरांनी त्यांच्या मतदानातून दाखवून दिलं। ह्याचा एक आपण अर्थ जर असा काढला तर ते खरंच आहे की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, म्हणजे बारामतीकर दोन्ही पवारांवरती प्रेम करतात, हे सिद्ध झालेलं आहे। तर आता मागं आपण आता मूळ मुद्द्यावर होतो की मागं महाराष्ट्राने खूप बघितलं की अनेक पक्ष आले गेले, पक्ष फुटले, कार्यकर्ते फुटले, भूमिका बदलल्या। राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालू राहतात, कारण राजकारणामध्ये कोणी कायमचा मित्र आणि कोणी कायमचा शत्रू नसतो असं पहिल्यापासून आपण ऐकत आलो आहे। मग आता हे दोघं तर काका पुतणेत, दोघांचं रक्ताचं नातं आहे आणि आज इथपर्यंत पवारसाहेबांचं बोट धरून अजितदादा आलेले आहेत, इथपर्यंतची मजल मानलेली नाही। आणि पवारसाहेबांची जी कारकीर्द आहे ती संबंध बारामतीकरांसाठी खूप विकासाची ठरलेली, त्यानंतर दादांची कारकीर्द विकासाची ठरलेली, म्हणून दोघं मिळून जर एकत्र आले तर अजून डबल विकास होईल आणि बारामतीकरांचं मध्ये एक दिवाळीसारखं वातावरण होईल, म्हणजे दिवाळीच होईल हे दोघं एकत्र आले तर, असं मला एक सामान्य बारामतीकर म्हणून वाटते। आपल्यासोबत शिवसेनेचे देखील पदाधिकारी आहेत। एकंदरीत विधानसभेची निवडणूक विरोधात पवार झाली, त्यानंतर लोकसभेची बी त्याच पद्धतीने झाली होती। एक शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून दोन्ही वेळेस आपण शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे। दोन्ही दादा आणि साहेब एकत्र झाल्यानंतर शिवसेनेची कशी भूमिका असेल? कारण आपण एक बारामतीचे नागरिक देखील आहात आणि एक पदाधिकारी देखील। संघर्ष हा शिवसैनिकांच्या पाठीला पुजलेला आहे आणि संघर्षातूनच शिवसेना निर्माण झालेली आहे। तर ठीक आहे, एक त्यांचा एक परिवार आहे, त्यांची रक्ताची नाती आहेत आणि महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे की या ठिकाणी जेवढी राजकीय मोठी घराणी आहेत ते फुटले आणि त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालं राजकीयदृष्ट्या। आणि आजही तीच परिस्थिती झाली होती, जसं की शिवसेना फोडली किंवा ठाकरे बंधूंमध्ये पण फूट झाल्यानंतर मुंबईचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, महाराष्ट्राचं नुकसान झालं। तसंच पवार फॅमिली फुटल्यानंतर तसंच तीच परिस्थिती झाली। कारण एक विचार आहे, प्रत्येकाने एक संघर्ष केला आहे या महाराष्ट्र घडवण्यासाठी, देश घडवण्यासाठी, प्रत्येकाच्या राजकीय घराण्याने।
तर आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्राचा UP बिहार होईल अशी परिस्थिती आहे या भाजपच्या राज्यात. कारण यांनी या महाराष्ट्राची पूर्ण संस्कृती, राजकीय संस्कृती बिघडवून टाकली आहे. पक्ष फोडले, नेते फोडले आणि अशा परिस्थितीत पुन्हा यांनी एकत्र यावं. आम्हाला ते फुटले होते म्हणून आम्हाला आनंदही नव्हता, आज एकत्र येतील म्हणून दुःखही नाही. एक शिवसैनिक म्हणून आमची ही भूमिका आहे. ठीक आहे, आता ते साहेब आहेत, साहेब आजपर्यंत कोणाला समजले नाहीत, इथून पुढे पण समजतील का कोणाला कळणार नाही. पण ठीक आहे, जी राजकीय भूमिका आज जे चाललेत गणित. परभणीत आज परिस्थिती अशी आहे की तिथं संविधानाचे तोडफोड झाली, दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला किंवा दंगल घडवण्यात आली का काय, अशी परिस्थिती या महाराष्ट्राला आज गृहमंत्री नाही आहे. आज या महाराष्ट्र भकास व्हायला लागला आहे, या महाराष्ट्राची दुरवस्था चालली. तर कुठंतरी हे थांबावं, महाराष्ट्राला स्थिर स्थावर सरकार मिळावं एवढे अपेक्षा आहे. आणि पवारांनी एकत्र आलं तर आमचं काय, आम्हाला आनंद आहे. पवार एकत्र आले तर शिवसेना ही विरोधी पक्षातच राहणार आहे. एकंदर हे एकत्र आले तर हे सत्तेत असणार. कसं शिवसेनेला कशी भूमिका? आमची शिवसेना आमचं कुटुंब फोडले, आमचे रक्ताच्या पलीकडचं जे नातं आहे शिवसेनेशी, ती आमची संघटना जी आहे ती फोडली. आमच्यावर खूप मोठा वार, आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला या भाजपकडनं. जे भाजप ज्या झाडावर ते म्हणजे नाही का शिवसेनेच्या जीवावर वाढलेलं भाजप नावाचं एक भांडगुळ, त्याने आमची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तो आम्ही नक्कीच तो राग विसरणार नाही. बाकी मातोश्री म्हणेल तो अंतिम आदेश असतो आमच्या. त्यांनी उद्या सांगितलं ही कोरडी विहीर आहे, त्यात उडी मारत आम्ही उडी मारणार, इतके आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. एकंदरीत राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येत आहेत अशी चर्चा आहे. परंतु लोकसभाचे जी शरदचंद्र पवार गटाची जास्त सीट आहेत, त्यामुळे नक्कीच केंद्रात देखील एक पद चांगलं मिळेल अशी देखील चर्चा होत आहे. आणि कशा पद्धतीने याचा बारामतीला एक फायदा होईल? ॲक्च्युली फायदा जर सत्तेत गेलं तर होणारच आहे, पण पवारसाहेब असा निर्णय घेणार नाहीत. कारण की आयुष्यभर त्यांनी भाजपच्या विरोधात किंवा एक पुरोगामी विचार घेऊनच, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच चालले. त्याच्यामुळं माझा एक अभ्यासक म्हणून विचार करता ते तसा निर्णय घेणार नाहीत. घेतला तर तो त्यांचा निर्णय असेल. ठीक आहे, कार्यकर्त्यांना त्यांच्या मागे उभं राहावंच लागेल. शेवटी बारामतीचा विकास आणि बारामती हे पवारसाहेबांचं एक वेगळं नातं आहे, त्याच्यामुळे तो फरक पडणार नाही. आणि शेवटी सत्तेकडे सगळेच जातात, पण स्वाभिमानानं एकनिष्ठ राहणं हे खूप कमी लोकांना जमलेलं आहे. आज तेवढे लोक पवारसाहेबांच्या पाठीशी आहेत. काही लोक आत्ता पवारसाहेबांकडे येत असतील किंवा पवारसाहेबांचे खासदारांचा फायदा हा लोकसभेत किंवा टिकवण्यासाठी मोदींना किंवा ह्यांना होणार असेल, ऑपरेशन लोटस हे राबवणार असतील तर तो एक वेगळा पार्ट आहे. म्हणजे त्यांची भूक अजून भागतच नाही आहे किंवा एक स्थिर सरकार त्यांना नाही आहे. उद्या नितीश कुमार काय करतील किंवा चंद्राबाबू काय करतील ह्याच्या पाठीशी असतील ते. त्याच्यामुळे तो एक प्रयत्न भाजपचा चालू आहे आणि ते शेवटी शांत बसणार नाहीत. त्यांना टिकवायचं आहे सरकार 5 वर्ष हे आहे. शेवटी सत्तेत गेल्यावर फायदा तर होणारच आहे. शेवटी निधी मिळणारे, विकास होणारे मान्य आहे, पण ह्याच्या आधी विकास झालाच आहे ना. असं नाही आहे, पवारसाहेब कित्येक वर्ष सत्तेत होते, त्यांनी विकास केलेलाच आहे. त्याच्यामुळे तो भाग काय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. पण भाजपसोबत जाणार नाहीत एक मला वैयक्तिक वाटतं. काँग्रेसचा विचार सोडून ते जाणार नाहीत. काय वाटतं आपल्याला, जी चर्चा होते काय काय सांगा? वैयक्तिक बारामतीकर म्हणून विचारलं तर बारामतीकर त्यांचं स्वागतच करतील, पण पवारसाहेबांचं राजकारण बघता ते BJP सोबत जाणार नाही हे 100%. कारण आत्ता पवारसाहेब दिल्लीमध्ये यावं ही BJPची गरज आहे. कारण येणारं इलेक्शन बिहारचं आहे. त्यांनी जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये केला, ह्या दोघांना एकत्र करून त्यांचं बार्गेनिंग पॉवर वाढवून ठेवलं. आज ते 132-35पर्यंत गेलेत. ह्या दोघांचं बार्गेनिंग पॉवर कमी झालं तर पवारसाहेबांना जवळ करून त्यांना बिहारमध्ये नितीश कुमारचं बार्गेनिंग पॉवर कमी करायचं आहे. हा BJPचा डाव हा लोकांना समजायला लागला आहे आणि त्यांना बिहार काबीज करायचं आहे. आणि हे जर पवारसाहेब एकत्र आले तरच ते बिहारमध्ये नितीश कुमारचं बार्गेनिंग पॉवर कमी करू शकतात. काय वाटतं आपल्याला? ही इलेक्शन काय पक्षामध्ये नव्हतीच. ही लोकसभा आणि विधानसभा ही 2 विचारसरणीची लढाई होती. एक विचारसरणी अशी म्हणायची की बटोगे तो कटोगे, आणि एक आम्ही असं म्हणणार होतो पुरोगामी की पडोगे तो आगे बढोगे. ह्या 2 विचारसरणीमध्ये ही संघर्ष होता. आता जे इथले जे अजित पवार आहेत ते या विचारसरणीला अटॅच झाले, पण आत्तापर्यंत शरद पवारांना जो सत्तेमध्ये बसवलं, आत्तापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी सत्ता केलेली आहे ते ह्या विचाराच्या माध्यमातूनच त्यांनी संघर्ष करून केलेली आहे. तर मला असं वाटतं वैयक्तिक की शरद पवार साहेब या वयाच्या ह्या टप्प्यावर परत भाजपबरोबर जातील असं कधीच अशक्यच होणं. आणि आम्ही स्वप्न पाहतो की कसं आहे, भाजपसुद्धा एक खूप पेशन्सवाला पक्ष आहे, संयम, श्रद्धा व सबुरी असणारा पक्ष आहे.
तसाच आम्ही सुद्धा एक सबुरी ठेवली पाहिजे. कारण की आम्ही असं पाहतोय, हे इलेक्शन जाऊ द्या, डावी उजवी विचारसरणी एकदा खालीवर होत असते. पुढचा काळ हा आमचा आहे. पुढच्या पंचवार्षिकला आम्ही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री पाहावंसं वाटतंय आम्हाला, बघतोय आम्ही. आणि तुम्हाला सांगतो की इथं काय बारामतीकरांनाच तेच वाटेल. कारण का उपमुख्यमंत्रीपद काय वैज्ञानिक नाही आहे, ही कॉन्स्टिट्युशनल पोस्ट नाही आहे, हे तयार केलेलं एक लॉलीपॉप दिलेलं आहे. तर त्यामुळं आम्ही हक्काचं बारामतीकरांच्या स्वाभिमानाचं उपमुख्यमंत्री, मी काँग्रेसचा पक्षाचा असून सुद्धा आम्ही सर्वजण विचार करतो की महाराष्ट्रातली पहिली महिला मुख्यमंत्री हे सुप्रिया सुळे व्हाव्यात आणि त्या पुरोगामित्वाच्या असाव्यात. पुरोगामी विचार करण्याच्या शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, रांगेतल्या शेवटच्या माणसाला सत्ता संपत्ती मिळाली पाहिजे, ही जो काय विचार आहे, या विचाराच्या पूरक सुप्रियाताई आहेत, शरद पवार साहेब आहेत. आणि ते कदापिही अशा भाजपच्या दबावाला बळी पडणार नाही, जाणार सुद्धा नाही, असं मला प्रामाणिक वाटतं. नक्कीच हे होते बारामतीमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते. एकंदरीतच यामध्ये संमिश्र भावना देण्यात आलेल्या आहेत. काही म्हणतात की बारामतीचा विकास साध्य होईल, काही म्हणतात की शरद पवार हे पुरोगामी विचार सोडून कदापि भाजपसोबत जाणार नाहीत. तर येणाऱ्या काळात जी राज्यात किंवा देशभरात जी चर्चा सुरू आहे, या चर्चेला कशा पद्धतीने येणाऱ्या काळात पूर्णविराम मिळतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब समिती कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.